आणि पहिला झटका मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला लागलाय. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसला आणि फलंदाज शून्यावर बाद होतोय. आता मात्र बघूयात फलंदाजीसाठी पहिल्या चेंडूवर मोठा झटका आलाय. दुसऱ्या चेंडूवर चांगल्या रीते सन्मानाने खेळून काढलाय. लेग अंपायर बॅट्समन नेम योगेश. आता मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण केली आहे. क्षेत्ररक्षक धावतायत आणि त्या दरम्यान झेल देखील सुटलाय. सिंगल धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतय. एक धाव मात्र स्कोर बोर्डवर लावली गेली आहे. एका धावेने वैयक्तिक धावफलक, सांघिक धावफलक, गोलंदाजाचं धावफलक देखील सुरू केलंय फलंदाजाने. आता मात्र डावखुऱ्या हाताचा फलंदाज राकेश ऑन स्ट्राईक. त्यांच्यासाठी गोलंदाजाने मात्र त्यांची गोलंदाजीची शैली या ठिकाणी चेंज केली आहे. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. बघूयात कशा रीतीने आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी होती आहे. चांगल्या रीत्या चेंडू टाकला गेलाय. पुन्हा एकदा सन्मानाने काढून काढलाय. निर्धाव चेंडू टाकत पुन्हा एकदा पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळताना गोलंदाज दिसत आहेत. आता मात्र फिरवण्याचा प्रयत्न, फारसं चांगलं कनेक्शन झालं नाहीये. त्या दरम्यान पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडू टाकून षटक देखील संपलंय. पॉवर प्लेचं पहिल्या षटकामध्ये फक्त धाव खर्च केली आहे एक, आणि एक गडी देखील बाद केलाय. अतिशय चांगल्यारीत्या गोलंदाजी हाताळली गेली आहे गोविंदा या गोलंदाजाकडनं. गोलंदाजी मार्कवर विलास. पॉवर प्लेचं दुसरं षटक, वैयक्तिक पहिलं. अतिशय वेगात टाकलेला चेंडू. आपण जर गोलंदाजाचा रनअप बघितला तर त्यांच्या रनअपनुसार वाटत नाही की एवढ्या स्पीड मध्ये मात्र चेंडू येईल, पण अतिशय पुन्हा एकदा बॅक टू बॅक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. आणि बहुतेक वेळ द्यायचे आहेत. निश्चितच या स्पर्धेचा फॉर्म त्यांच्या होणाऱ्या गावातील स्पर्धेला देखील येईल. आता 22 तारखेपासून त्यांच्या गावामध्ये देखील एक कॅश प्राइजची स्पर्धा आयोजन केली गेली आहे. आता मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण केली गेली आहे. मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जात आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स. इथे मात्र 4 आहे, कारण आपण चेंडू अडवण्याच्या आधी बाउंड्री लाईनच्या बाहेर होते.
बाहेर जाऊन चेंडू मात्र या ठिकाणी अडवला गेला. अतिशय प्रयत्न चांगला होता मात्र अतिशय वेगात टाकण्याच्या प्रयत्नात धाव इथं मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा वाईड बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. थोडस धावा खर्च केल्या जात आहेत. चालून समोरच्या दिशेला फटका खेळून दिलाय गोविंद त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. त्या दरम्यान सिंगल धाव येते. मात्र पॉवरफुल स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालंय. निश्चितच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. 10 धावा आणि 1 गडी देखील बाद आहे. श्रीराम कोडी गोलंदाजी मार्कवर या स्पर्धेतील सर्वात युवा खेळाडू. अतिशय चांगल्या या वयात देखील त्यांची गोलंदाजीला चांगल्यारीत्या धार आहे. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. पॉवर प्लेचे 2 षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेत. 10 धावा झाल्यात. 1 गडी देखील बाद झालाय. आता मात्र थोडस धावा घेण्याचा प्रयत्न असेल फलंदाजांचा. त्याच कारणासाठी श्रीराम दादा यांना मात्र धावा रोखण्यासाठी बोलवलं गेलंय. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू टाकून षटकाची केली आहे सुरुवात. या स्पर्धेसाठी मात्र पंकज महाजन हे देखील दाखल झालेत ग्राउंड मध्ये आणि आल्या आल्या आपल्या टीमला थोडेसे टिप्स देताना दिसत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. विकेट येथे मैदानाच्या आतमध्ये येते. श्रीराम कोळी मात्र ब्रेक थ्रू दिला गेला आहे. यांच्या गोलंदाजीवर एक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अतिशय चांगला चेंडू समोरच्या दिशेला तेवढ्या चांगल्या पद्धतीने सन्मानाने खेळून दिलाय. सिंगल धाव घेऊन वैयक्तिक धावफलक सुरू केलाय फलंदाजाने. आता मात्र स्ट्राईकवर असतील डावखुरे हाताचे फलंदाज राकेश. गोलंदाजी मार्कवर श्रीराम कोळी. त्यांनी आतापर्यंत 3 चेंडू टाकले गेलेत. बॅटची लागली एक जलबादची संधी होती मात्र पंकज भाऊ मी करतो ती
आता मात्र चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकला गेलाय. निश्चितच विकेट किपरच्या हातात जर चेंडू आला असता तर आता मात्र ताकदीने केला गेलाय प्रहार. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. षटकार. तीन ओव्हर झाली आहे. 17 धावा मैदानाच्या आतमध्ये होत आहेत कंप्लीट. आता मात्र बॉलिंग एंडची ही एक ओव्हर असेल. यानंतर पुन्हा एकदा एंड चेंज होईल. आता मात्र आडव्या बॅटीने प्रहार करण्याचा प्रयत्न प्रॉपर कनेक्शन झालं नव्हतं. त्या दरम्यान अतिशय चांगल्यारीत्या गोलंदाजी होतीये. निश्चितच धावा रोखल्या जात आहेत. एक धाव मात्र येते. मात्र 2-3 डॉट बॉल बॅक टू बॅक येत आहेत. याचं थोडंसं प्रेशर मात्र मैदानाच्या आतमध्ये जाणवतंय फलंदाजांवर. चेंज ऑफ पेस करून टाकलेला चेंडू तो देखील निर्धाव. अतिशय चांगल्यारीत्या गोलंदाजी होतीये. बघूयात समोरच्या दिशेला उडवून दिलाय. फलंदाज होत आहेत बाद. हे डॉट बॉल आलेल्याच प्रेशर त्यावर विकेट मात्र मिळवली जातीये. 3 डॉट बॉल बॅक टू बॅक आले. एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसला आणि फलंदाज मात्र जेलबाद झालेत. हॅलो, एक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश मात्र दाखल झालेत. बघूयात कशा रीतीने फलंदाजी करतायत. कारण संधी आहे आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करण्याची. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. गोविंदा स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल घेत आहेत. पुन्हा एकदा एक फलंदाज बॅक टू बॅक बाद होतोय 0वर. त्या दरम्यान विकेटची पडझड मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाकडनं मात्र चालू आहे. आणि 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय पूर्ण. 19 धावा, 4 गडी बाद आणि 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. आता मात्र बघूयात, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजामध्ये होईल बदल त्याच पद्धतीने फलंदाजी करणाऱ्या संघाला देखील संधी असेल. कारण आता मात्र बॅटिंग एंड जो आहे तो चेंज होईल आणि डावखुरे हाताचा फलंदाज राकेश यांच्यासाठी मात्र एक सुवर्ण संधी असेल.
कारण डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या दिशेनेच मात्र हवेचा ओघ सकाळपासून आपण बघतोय की डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या दिशेलाच चालू आहे. तर मात्र बघूया आता कशा रीतीने या हवेचा फायदा घेतायत. इथे मात्र 5वं षटक प्रगतीपथावर आहे. विलास गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकवर असतील राकेश. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकवण्याचं काम करतायत गोलंदाज. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आता मात्र तगडा प्रहार केला गेलाय. हवेच्या दिशेने चेंडू टोलवून दिलाय. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. राकेशच्या बॅट मधून आता मात्र षटकार आलाय. निश्चितच असेच काहीशे मोठे फटके खेळावे लागतील आपल्या संघाला जर सन्मानजनक स्कोर पर्यंत न्यायचं असेल. पण मात्र राकेशचं शेवटपर्यंत उभं राहणं हे आपल्या संघासाठी खूप महत्वाचं आहे. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉल यामध्ये कुठलाही संपर्क नव्हता. या दरम्यान निर्धाव चेंडू आलाय. 2 चेंडूंमध्ये या षटकात मात्र धावा आल्यात 8. 2 व्हाईट बॉलच्या स्वरूपात 1 षटकाराच्या मदतीने. पुन्हा एकदा आडव्या बॅटीने कडक प्रहार. चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार. तो दिसतोय मला. गाणं लोड करून ठेवा. सकू 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 आता नका लावू व्हॉल्यूम गेलाय. पुन्हा एकदा फुल टॉस. फुल टॉस वर फुल टोल वसूल केला गेलाय. सरळ चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार. आता मात्र थोडस महागडं षटक हाताळलं जात आहे. 3 षटकार 2 वाईड. टोटल धावा खर्च केल्या गेल्यात 20 आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली आहे 39.
तर इथे षटक देखील संपलंय आणि महागड षटक 29 धावा या षटकात खर्च केल्या गेल्या आहेत आणि अतिशय चांगली फलंदाजी आक्रमक फलंदाजी आपल्या संघासाठी राकेशने मात्र या षटकात करून दाखवली आहे. असेच काहीसे अजून फटके मारावे लागतील. 48 धावा झाल्यात. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. 6वं षटक टाकण्यासाठी नवीन गोलंदाज आशिष मैदानाच्या मध्ये आलेत. बघूया आता कशा रीतीने राकेशसाठी गोलंदाजी होतीये, कारण अतिशय लयीत फलंदाजी करताना दिसत आहेत. समोरच्या दिशेला टाकलेला चेंडू तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. थोडीशी मिसफिल्ड होतीये. मिसफिल्डची फायदा घेत 2 धावा घेण्यात यशस्वी झालेत आणि निश्चितच राकेश आता मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि आवश्यकता देखील आहे, कारण जेवढे मोठे फटके येतील पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न ओळखलं होतं. त्या दरम्यान चेंज ऑफ पेस करून टाकलेला चेंडू निर्धाव येतोय. बघूयात आता पुढील 4 चेंडू कशा रीतीने हाताळले जात आहेत. आता मात्र चालून चेंडूवर आले आणि पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. निश्चितच 3 धावा वाचवल्या गेल्या आहेत. ज्ञानेश्वर कोळी यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. वाईड बॉल अवंतर धावेच्या मदतीने मात्र धावफलक पुढे सरकत आहे. अतिशय चांगलं षटक हाताळलं जात आहे. चेंज ऑफ पेसने फलंदाजाला बीट केलं जात आहे. आता मात्र ताकदीने केला गेलाय प्रहार. चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार. षटकार. या षटकाराच्या मदतीने 59 धावा मात्र स्कोर बोर्डवर लावल्या गेल्यात. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. फुल टॉस चेंडू होता. मोठा फटका करण्याचा प्रयत्न मिस जज आणि कॅच देखील झाली आहे. ड्रॉप. फलंदाज देखील नाराज आहे. गोलंदाज देखील नाराज आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ देखील नाराज आहे, कारण पाहिजे तसा फटका फलंदाजाने मारला नव्हता. फुलटॉस चेंडू होता. गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. निश्चितच झेलबादची संधी होती. आता मात्र स्ट्राईकवर असतील डावखुरे आताचे फलंदाज राकेश. फुल टॉस चेंडू. इथे मात्र फुल टोल वसूल केला गेलाय. चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार. षटकार. या षटकाराच्या मदतीने 6 षटक पूर्ण झालेत आणि धावा झाल्यात 66.
आता मात्र 7वं षटक श्रीराम कोळी गोलंदाजीसाठी आलेत. वैयक्तिक दुसरं संघासाठी 7वं आणि अतिशय चांगल्या लयीत आता मात्र दोघेही फलंदाज फलंदाजी करताना दिसत आहेत. अतिशय चांगला फटका, सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धावेच्या मदतीने आता मात्र राकेश यांना फलंदाजीसाठी पाठवलं गेलंय. श्रीराम कोळी हे देखील अनुभवी गोलंदाज आहेत. बघूयात कशा पद्धतीने आता मात्र आपला अनुभव मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत, कारण परिपूर्ण फॉर्म मध्ये फलंदाजी करताना दिसतोय डावखुरी हाताचा फलंदाज राकेश. या षटकाराच्या मदतीने आपलं अर्धशतक देखील साजरा करायचंय. राकेश दादांना विनंती असेल बॅट वरती करून मानवंदना मात्र द्यायची आहे. अतिशय चांगल्या लयीत फलंदाजी केली. संकटाच्या वेळी आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले आणि एक 7-6-1-4 आणि अवघ्या 20 चेंडूंमध्ये 52 धावा कुठून काढल्या आहेत. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या देखील वाढवली जाते. 73 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेत. पुन्हा एकदा ताकदीने प्रहार करण्याचा प्रयत्न, दुसरी धाव होईल का? त्या ठिकाणी मात्र सिंगल धावेला परतवलं गेलंय. आडव्या बॅटीने तगडा प्रहार करण्याचा प्रयत्न. राकेश मात्र वारंवार फलंदाजाला सांगतात आहेत की सिंगल धावेवर लक्ष द्या. मी स्ट्राईकला गेलो तर मोठा फटका मारू शकतो, कारण हवेचा ओघ हा डावखुरी हाताच्या फलंदाजीसाठी. बॅटची कळ, विकेट किपर, क्षेत्ररक्षक यांना देखील चेंडू दिली आहे, चकवा दिलाय. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये 4 धावा येत आहेत. चौकार येतोय, नशिबाचा चौकार मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळतोय. 78 धावांवर येऊन पोहोचलाय संघ चौकाराच्या मदतीने. एक वेळ अशी वाटत होती की 50 धावा देखील हा संघ पार करू शकत नाही, मात्र ज्या रीत्या राकेश यांनी स्वप्नील यांनी फलंदाजी केली आहे, निश्चितच आपल्या संघासाठी उभे राहिले. त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये मात्र पुन्हा एकदा जेल सुटतोय. दुसऱ्या धावेचा कॉल होता. त्या दरम्यान सिंगल धावेच्या मदतीने 7वं षटक पूर्ण झालंय. 79 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्यात आणि स्ट्राईकवर मात्र मागील 3 षटकांमध्ये जर आपण बघितलं तर 60 धावा, म्हणजे प्रति षटक 20 धावाच्या सरासरीने धावा काढल्या गेल्यात. मात्र बघूयात पहिल्या इनिंगचे शेवटचे 6 चेंडू कशा प्रकारे हाताळले जात आहेत. आता मात्र पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस समोरच्या दिशेला खेळून दिलाय. सिंगल धाव घेत आहेत. त्या दरम्यान पुन्हा एकदा होतीये मिसफिल्ड. नशिबाचे चौकार मात्र वारंवार मिळत आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला.
ज्या ठिकाणी सिंगल धाव होती त्या ठिकाणी मात्र 4 धावा आल्यात. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन ऑफसाईडच्या दिशेला गॅप मध्ये टोलवून दिलाय. चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार. फलंदाजाला मात्र मिळेल चौकार. ताकदीने प्रहार करण्याचा प्रयत्न. यात मात्र बॅटची कळ विकेट किपरने झेल चांगल्यारीत्या घेतलाय आणि फलंदाज मात्र बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज मारून आउट झालेत. निश्चितच आपल्या संघासाठी महत्वाच्या धावा काढून गेलेत. एकवीस धावांवर फलंदाज बाद झाला. वैयक्तिक 21 धावा महत्वाच्या क्षणी काढून गेलेत. अतिशय कामात येणाऱ्या धाव्या असतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण. डावखुरे हाताचे फलंदाज आहेत. अजूनही शेवटच्या शेवटच्या षटकाचे 3 चेंडू यायचे बाकी आहेत. चेंज ऑफ पेस. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट होईल का? आणि संधी होती परिपूर्ण गोलंदाजाकडे धावत रनआउटची विकेट मिळवण्याची. मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. त्या दरम्यान 1 धाव घेतली जाते. तर मात्र बघूयात शेवटचे 2 चेंडू कशा प्रकारे फलंदाज राकेश मैदानाच्या आतमध्ये हाताळतायत. उंच उडालाय चेंडू. ताकदीने केला गेलाय प्रहार. चेंडू सरळ झालाय सीमारेषा पार. षटकार. राकेश यांनी मात्र सलामीपासून फलंदाजीला आले होते. विकेट मात्र बॅक टू बॅक गेल्या आणि ज्या रीती फलंदाजी केली आहे इनिंग मात्र चांगल्यारीत्या साकारली गेली आहे. संघाला 94 धावांपर्यंत घेऊन आलेत. फुल टॉस चेंडू. तगडा प्रहार करण्याचा प्रयत्न. त्या दरम्यान श्रीराम कोळी चेंडूला अडवतात. सिंगल धावेचा कॉल दिला गेलाय. सिंगल धाव घेतली गेली आहे. 8 षटकांचा खेळ. 95 धावा केल्या गेल्यात. 96 धावांचं आव्हान असेल. 23 चेंडूंमध्ये तब्बल 60 धावा काढल्यात. राकेश यांनी फलंदाजी नाबाद जात आहेत. सलामीपासून आले होते आणि इनिंग मात्र इथे संपवून मैदानाच्या बाहेर जात आहेत. अतिशय चांगली फलंदाजी केली आहे. अर्धशतक 4
आखूड टप्प्याचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न, वाईड बॉलच्या स्वरूपात एक अवांतर धाव देऊन वैयक्तिक धावफलक आणि फलंदाजी करणाऱ्या संघाचा धावफलक देखील सुरू केलाय गोलंदाजाने. अतिशय वेगात टाकण्याचा प्रयत्न, आता मात्र हवेच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंज ऑफ पेस करून चेंडू टाकला गेलाय. अतिशय चांगल्यारीत्या गोलंदाजी होतीये. निश्चितच सामन्याला शेवटपर्यंत मात्र लढवलं जाईल, कारण दोघंही संघांमध्ये जर आपण बघितलं तर कॅपेबल असे फलंदाज गोलंदाज आहेत. पुन्हा एकदा वाईड बॉल, अवांतर धाव देऊन मात्र धावफलक पुढे सरकवलं जात आहे. रिव्हर्स साठी देखील क्षेत्ररक्षक सजवला गेलाय. अतिशय चांगल्यारीत्या सापळा रचला गेलाय फलंदाजासाठी. बॅकफुटला जाऊन तगडा प्रहार, चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार, षटकार. त्या दरम्यान पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू, बॅटची होती कळ, मात्र झेल या ठिकाणी घेऊ शकले नाहीये. झेल सुटलाय आणि चांगल्या रीतीने कमबॅक दिला गेलाय गोलंदाजाचा. बघूयात पुढील सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र चांगल्यारीत्या चेंडू टाकला जातोय. अतिशय वेगात चेंडू टाकला गेला आणि त्याच पद्धतीने अडवला देखील गेला स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये. निर्धाव चेंडू टाकून षटक मात्र या ठिकाणी होतोय पूर्ण. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 8 धावा घेतल्या गेल्यात. पुढील षटक देखील पॉवर प्लेच असेल. पॉवर प्लेचं दुसरं षटक बघूयात कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. अजय सोनवणे यांना मात्र गोलंदाजीसाठी बोलवलं गेलंय. आता मात्र पहिल्या चेंडूवर तगडा प्रहार करण्याचा प्रयत्न, झेलबादच्या स्वरूपात इथे मात्र फलंदाज होत आहेत. 0वर बाद. 8व्या धावेवर एक मोठा झटका मात्र इथे लागलाय. अतिशय चांगल्यारीत्या क्षेत्ररक्षण सजवलं गेलं होतं, त्याच दिशेला देखील गोलंदाजी झाली आणि झेलबादच्या स्वरूपात मात्र सलामीचा एक फलंदाज बाद झालाय. तर मात्र बघूयात जबाबदारी असेल नॉन स्ट्रायकर फलंदाज गोविंदावर, कारण मागच्या सामन्यात जर आपण बघितलं तर तब्बल 7 षटकार लागोपाठ लागावले गेले होते. अतिशय चांगला चेंडू ऑफसाईडच्या दिशेला टाकलेला. विलास मात्र फलंदाजीसाठी आलेत. गोलंदाजीमध्ये चांगल्यारीत्या गोलंदाजी केली गेली आहे. निश्चितच दुसरं षटक थोडंसं महागडं ठरलं खरं, मात्र फलंदाजीमध्ये संधी असेल आपल्या संघाला कमबॅक करून देण्याची. अतिशय चांगला फटका, पुन्हा एकदा झेलबादची संधी आणि निश्चितच झेल देखील सुटलाय. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. बॅक टू बॅक.
विकेटची संधी होती मात्र झेल सुटला. प्रयत्न अतिशय चांगल्यारीत्या केला गेला आणि 4 धावा मिळवल्या गेल्यात. या दरम्यान निर्धाव चेंडू येतोय. मागील चेंडूवर जर आपण बघितलं तर झेलची संधी होती, झेल सुटला, 4 धावा मिळवल्या. त्यानंतर जर आपण बघितलं तर निर्धाव चेंडू टाकून चांगल्यारीत्या कमबॅक केला गेलाय गोलंदाजाकडनं. आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅकफुटला जाऊन लेग साईडच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी देखील थोडीशी मिसफिल्ड झाली आहे. तेरा रन झालेत. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय. पूर्ण पॉवर प्लेचे 2 षटक, त्यामध्ये 1 विकेट आली आहे. 13 धावा आणि 2 षटक देखील पूर्ण झालेत. बघूया आता गोलंदाजीसाठी आता मात्र कोणाला बोलवलं जात आहे, कारण फिल्डिंग आता मात्र परिपूर्णरित्या सजवली जाईल. रमेश सिरसाट सर मात्र गोलंदाजीला आहेत. फलंदाजीवर विलास. बॅटची कळ, क्षेत्ररक्षकाला दिलाय चकमा. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. फलंदाजी करणाऱ्या संघाला मात्र मिळेल चौकार. चौकाराच्या मदतीने आता मात्र धावा यायला सुरुवात झाली आहे. जसा पॉवर प्ले ऑन झाला, ओपन झाला, त्याच प्रकारे धावा यायला देखील सुरुवात झाली आहे. संधी असेल दोघही फलंदाजांमध्ये. रन चेस करण्याची कॅपॅसिटी आहे आणि गोविंद ज्या लयीत फलंदाजी करतोय, निश्चितच जर उभा राहिला तर रन चेस होऊ शकतो. अतिशय चांगल्यारीत्या चेंडू टाकला गेलाय. या दरम्यान सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न मात्र परतवलाय. अतिशय चांगली गोलंदाजी होती. पहिल्या चेंडूवर चौकार आला खरा. आता मात्र समोरच्या दिशेला बाहेर निघून फटका सरसावलाय. त्या दरम्यान सिंगल धाव येते. आता स्ट्राईकवर बोलवलं गेलंय गोविंदा. या फलंदाजाला बघूयात कशारीत्या फलंदाजी होतीये, कारण आक्रमकतेसाठी ओळखला जातो. निश्चितच पहिल्या सामन्यामध्ये अतिशय लयीत फलंदाजी केली आहे, तशाच काहीशा फलंदाजीची अपेक्षा असेल. आता मात्र रिव्हर्सचा फटका. चेंडू सरळ झालाय सीमारेषा पार. इथे होतोय मिसजज. त्या दरम्यान येतोय षटकार. ट्रॅप चांगला सजवला गेला होता. चेंडू देखील चांगला होता. क्षेत्ररक्षकाच्या हातून झाली आहे थोडीशी चूक. त्या दरम्यान 6 धावा. इथे गोविंदासारख्या फलंदाजाला जीवनदान मिळालंय. बघूया तर निश्चितच आता मात्र अपेक्षा असेल तीन ओव्हर 24 रन इथं झालेत आणि धावा झाल्यात 24 धावा. 3 ओव्हर 1 विकेट. 30 चेंडूंमध्ये आता धावा पाहिजेत 72.
वैयक्तिक दुसरं षटक असेल अजय सोनवणे यांच्या संघासाठी चौथं. मध्ये घुसून मारलेला फटका, चेंडू सरळ झालाय सीमारेषा पार. आता मात्र विलासच्या बॅट मधनं षटकाराने स्वागत केलंय. षटकाराच्या मदतीने आता मात्र धावा पुढे सरकतायत. अतिशय चांगल्यारीत्या फटका सजवला गेला, बनवून फटका खेळलाय आणि धावा मिळवल्या 6. वाईड बॉलच्या स्वरूपात एक अवांतर धाव. आता मात्र दोघही संघांवर प्रेशर परिपूर्णरित्या जाणवतोय आणि जर आपण बघितलं तर क्षेत्ररक्षण देखील एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने सजवलं गेलंय. रिवर्सचा फटका. आता मात्र क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडलाय. निर्धाव चेंडू येतोय. प्रयत्न चांगला होता, कनेक्शन देखील तेवढ्या चांगल्यारीत्या झाला होता, मात्र गॅप शोधण्यात अपयशी राहिले. त्या दरम्यान निर्धाव चेंडू येतोय. अतिशय चुरसा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. रोमांचक सामना होईल निश्चितच. सिंगल धाव घेतली गेली आहे. सिंगल धावेच्या मदतीने आता मात्र स्ट्राईक वर बोलवलं गेलंय. गोविंदा याला स्ट्राईक वर आमंत्रित केलं गेलंय. बघूयात कशा रीतीने आता मात्र फलंदाजी होतीये. रिव्हर्स साठी पुन्हा एकदा एक क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. अक्कोर डप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार. गोविंदाच्या बॅट मधनं षटकार मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. या षटकाराच्या मदतीने आता या षटकात मात्र धावा खर्च केल्या गेल्यात 14. 4 बॉल आतापर्यंत टाकले गेलेत आणि 14 धावा खर्च झाल्यात. 38 धावसंख्येवर या षटकाराच्या मदतीने फलंदाजी करणारा संघ येऊन पोहोचलाय. निश्चितच थोडस प्रेशर मात्र जाणवत असेल. जर आपण ती कॅच जर चांगल्यारीत्या जज करून घेतली असती तर हे 6 धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये आले नसते. मात्र गोविंदा परिपूर्ण जीवनदानाचा फायदा उचलला जातो. विकेट किपर कडनं चेंडू मिस झालाय. चेंडू सरळ झालाय सीमारेषा पार. वेलकम बाउंड्री मात्र इथे येते. सिंगल धाव घेतली जाते. फुलटॉस चेंडू होता मात्र चांगल्यारीत्या जज केला. सिंगल धाव घेतली गेली. सिंगल धावेच्या मदतीने स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल, कारण आता मात्र एंड चेंज होईल. 4 षटकांचा खेळ झालाय. 43 धावा झाल्यात. पुढील येणाऱ्या 4 षटकांमध्ये 53 धावा पाहिजेत. चला आता मात्र जसं गोलंदाजीमध्ये होतोय बदल, तसाच बदल देखील बॅटिंग एंड मध्ये होतोय. आता मात्र उजव्या हाताच्या फलंदाजासाठी परिपूर्णरित्या हवेचा फायदा घेण्यासाठी सिंगल धाव घेतली गेली. सिंगल धाव घेतली गेली. सिंगल धावेच्या मदतीने स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवतायत गोविंदा. आणि आता बघूयात कशा रीतीने फटकेबाजी करतायत. 24 चेंडूंमध्ये 53 धावा पाहिजेत. गोविंदा जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय, निश्चितच आशा असतील
फलंदाजी करणाऱ्या संघासाठी आणि निघू शकतात शेवटच्या 24 चेंडूंमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने देखील 74 धावा काढल्यात. गोविंदाकडे देखील संधी आहे. पहिल्या चेंडूवर समोरच्या दिशेला ताकदीने प्रहार केला गेलाय. चेंडू सरळ झालाय सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवर षटकाराने मात्र स्वागत केलं गेलंय. अतिशय चांगल्यारीत्या फटका सजवला गेला. खोदून फटका काढलाय. चेंडू सरळ फेकलाय सीमारेषा पार. गोविंदा या फलंदाजाला मात्र मिळेल षटकार. आता मात्र बॅक टू बॅक षटकार. या षटकाराच्या मदतीने फलंदाजी करणाऱ्या संघाची धावसंख्या होतीये 55, म्हणजे अर्धशतक देखील पूर्ण झालंय. अतिशय चांगल्या लयीत रिदम मध्ये आता मात्र फलंदाजी करतोय गोविंदा. जसे जसे फटके पडतील तसा तसा तो एक मिस कॅच मात्र परत परत आठवत जाईल. आता मात्र समोरच्या दिशेला फटका फसलाय. पुन्हा एकदा होतोय मिस जज. पंचांचा इशारा मात्र चौकार. फटका फसला होता. मिस जज झाला. त्या दरम्यान आलाय एक चौकार. गोविंदा सारख्या फलंदाजाचा झेल वारंवार सोडणं हे मात्र थोडस महागात पडू शकतं. आता मात्र पुन्हा एकदा संधी आहे. अंतरिक्ष चेंडूच्या खाली आता मात्र फलंदाज होतोय बाद. आपण बघू शकतो 2 बॅक टू बॅक षटकार आल्यानंतर एक चौकार आला. 16 धावा काढल्या गेल्या होत्या. सिंगलच्या मदतीने जर आपण सामना सजवला असता तर निश्चितच शेवटपर्यंत मॅच मध्ये मात्र ट्विस्ट राहिला असता. कारण अतिशय चांगल्या लयीत रिदम मध्ये या संपूर्ण स्पर्धेत फलंदाजी केली आहे गोविंदा. तोच फलंदाज मात्र बाद होतोय. आता मात्र नवीन फलंदाज असेल पवन. ताकदीने प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची होती कळ. पुन्हा एकदा झेल सुटतोय राकेश या यष्टीरक्षकाच्या हातून. आणि निश्चितच चांगल्यारीत्या पहिल्या 3 चेंडूवर 16 धावा खर्च केल्या खऱ्या. मात्र कमबॅक देखील केलाय गोलंदाजाने. अतिशय चांगल्या लयीत रिदम मध्ये गोलंदाजी आता मात्र हाताळली जातीये. फुलटॉस चेंडू. आता मात्र फलंदाज होत आहेत बाद. 0वर बाद झालेत. पहिल्या चेंडूवर कॅच सुटली आणि आता मात्र आता मात्र 18 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज असेल. आणि आता मात्र राकेश श्रीराम कोळी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आलेत. आणि गोलंदाजीसाठी जर आपण बघितलं तर राकेश यांना मात्र आमंत्रित केलं गेलंय. 18 चेंडूंमध्ये 37 धावांची आवश्यकता. चांगला फटका गॅप मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण होतंय का चांगल्यारीत्या. ऋषी याने क्षेत्ररक्षण देखील केलंय. दुसरा धावेचा कॉल आणि दुसरी धाव देखील घेतली जातीये.
आता मात्र बॅट इथं फिरवली गेली होती, कनेक्शन तेवढं प्रॉपर नव्हतं. त्या दरम्यान 2 धावा आल्यात आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये ऋषी याच्या माध्यमातून बघायला मिळालंय. आता मात्र लोवर फुल टॉस केला गेलाय, तगडा प्रहार, चेंडू चाललाय सरळच सीमारेषा पार, षटकार. आता मात्र हे बॅटल जे आहे ना हे बघण्याजोगं बॅटल असेल, कारण विलास गोलंदाजीला आहेत, माफ करा विलास फलंदाजीला आहेत, गोलंदाजीला राकेश आहेत. आणि पहिल्या इनिंग मध्ये जर आपण बघितलं तर विलास गोलंदाजी करत होते, राकेश फलंदाजी करत होते आणि राकेश यांनी ज्या धावा कुठून काढल्या होत्या त्या धावा वसूल करण्याचा प्रयत्न असेल. आता मात्र चांगल्यारीत्या चेंडू टाकला गेला, चांगल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला देखील गेला. आखूड डप्प्याचा चेंडू, 6 धावा मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुन्हा एकदा विलासच्या बॅटबंद मात्र षटकार. चौदा बॉल मध्ये फक्त 23 धावांचं लक्ष आहे आणि निश्चितच 4 बॉल आतापर्यंत झाले, 2 चेंडू यायचे अजून बाकी आहेत. बघूया कशा प्रकारे हाताळलं जात आहे. समोरच्या दिशेला उडवण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर काढण्याचा प्रयत्न, धावबादची संधी आहे, डायरेक्ट हिट झाला असता तर निश्चितच विलास हे मात्र थोडेसे संकटात सापडले असते. शेवटचा चेंडू असेल, श्रीराम कोळी यांच्याकडे देखील संधी असेल आणि जर विलास आपण बघितलं तर 18 चेंडूंमध्ये 32 धावांवर खेळतायत, 3 षटकार 2 चौकाराच्या मदतीने. 13 बॉल 22 धावा पाहिजेत, अजूनही 2 षटक यायचे बाकी आहेत. चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेला, चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवर मात्र श्रीरामच्या बॅट बंद आलाय, चौकार. चला थोडस फास्ट मैदानाच्या आतमध्ये सामना लवकर सुरू करायचा आहे. अतिशय सुरेख फटका, हेलिकॉप्टर पहिल्या चेंडूवर खोदून काढलाय, चेंडू सरळ फेकलाय सीमारेषा पार, षटकार. जरा थँक्यू डीजे. 11 चेंडूंमध्ये 12 धावांवर 12 धावा पाहिजेत आणि समोरच्या दिशेला तगडा प्रहार, बॅक टू बॅक षटकार विलासच्या बॅट मध्ये मात्र येत आहेत. इथे मात्र जिंकण्यासाठी देखील 1 षटकाराची आवश्यकता आहे आणि अर्धशतकासाठी देखील 1 षटकाराची आवश्यकता आहे.
बघूयात षटकराने सामना फिनिश होतोय का. मात्र समोरच्या दिशेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. सिंगल धाव घेतली गेली आहे. या दरम्यान 91 धावा झाल्यात. 9 चेंडू अजून यायचे बाकी आहेत. 5 धावा फक्त विजयासाठी पाहिजेत. आणि अतिशय चांगल्यारीत्या विलास कोडी यांच्या माध्यमातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 21 चेंडूंमध्ये तब्बल 45 धावांवर खेळतायत. ऑफसाईडच्या दिशेला पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची कळ. सिंगल धाव घेतली जाते. पुन्हा एकदा संधी असेल विलासकडे अर्धशतक पूर्ण करण्याची, कारण 8 चेंडूंमध्ये तब्बल धावा पाहिजे 4 आणि वैयक्तिक धाव संख्या 45 वर खेळतोय. 92 धावा संघाच्या देखील झाल्यात. सातव्या षटकाचा 5वा चेंडू घेऊन येत आहेत गोलंदाज. अकोर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेला भिरकावून दिलाय. चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार. षटकाराच्या मदतीने अर्धशतक देखील पूर्ण झालंय आणि सामना देखील फिनिश झालाय. एकच सामन्यात 2 अर्धशतक आपल्याला बघायला मिळाले. चांगल्यारीत्या फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होतीये. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच गोविंदा सोनवणे, ज्याने 14 चेंडूंमध्ये 35 धावा कुठून काढल्या. 5 षटकार, 1 चौकार आणि गोलंदाजी करताना 2 विकेट, 3 धावा दिल्यात. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. चला मात्र आजच्या दिवसातील सत्र होतोय इथे समाप्त. उद्या मात्र आपण पुन्हा एकदा याच ग्राउंडवर याच उत्साहात पुन्हा एकदा सकाळच्या सत्रात भेटूयात.